कीर्तनकार किती पैसे घेणारा असू द्या, किती त्याचे फॉलोअर्स असू द्या, परंपरा सोडता येत नाही. कीर्तनकार गाडी बदलू शकतो, कपडे ब्रँडेड घेऊ शकतो, मोबाईल ब्रँडेड घेऊ शकतो, पण इथं आल्यावर आहे ना, ज्ञानोबा तुकाराम गप गप भजन म्हणायचं काय. उद्या संग्राम बापू भांडारे म्हटला, लय झालं 700 वर्षापासून तेच चाललंय, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. संग्राम बापूच्या इंस्टाग्रामला लय फॉलोअर्स झाले, आज एवढा 16 जमलाय, लोक जमले, बंद करा ते आता. संग्राम बापू भंडारे पाटील, टाळी नाही वाजली, हसू आलं. संग्राम बापूचे फॉलोअर्स वाढले, त्याची प्रसिद्धी वाढली, म्हणजे कीर्तनातलं भजन बदलत नाही. कीर्तनकार बदलू शकेल, भजन ज्ञानोबा तुकारामच राहील. कीर्तनकार बदलू शकेल, अभंग संतांचेच राहतील. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वी एका पोरानं तुकाराम महाराजांचे हे बोलणं अभंग म्हणून पाहिलं नाही, शब्द म्हणून पाहिलं नाही, मंत्र म्हणून पाहिलं, आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये. 2023 मध्ये आमच्याकडचं लहान पोरग उठवलं, त्याला विचारलं तुझं अस्तित्व काय, त्या अभिमानानं छाती फुगवतन गर्वानं सांगतं, चिरल्या जरी आमच्या नस तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणांची. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. युवराज तात्या, परवा मी एक भाषण ऐकलं अमिताभ बच्चन साहेबांचं. त्या भाषणामध्ये बच्चन साहेब धीरूभाई अंबानींबद्दल बोलत होते. धीरूभाई अंबानी म्हणजे ज्यांनी हिंदुस्थानामध्ये अर्थक्रांती घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. एक पेट्रोल पंपावर काम करणारं पोरग जगातलं मोठ्या उद्योगपतींपैकी एक झालं. कुणाला आज विश्वास बसणार नाही की रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी फुटपाथवर झोपत होते. कोणाला पटणार पण नाही, पण ती वस्तुस्थिती आहे. का आज रिलायन्स नाव नाही ना राहिलं, ब्रँड झालंय. डिझेल टाकायचं रिलायन्सच्या पंपावर टाकू, शेअर्स घ्यायचे रिलायन्सचे घेऊ, सिम कार्ड घ्यायचं जिओचं घेऊ, म्हणजे एक त्यांना नाव प्राप्त झाले. लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण धीरूभाई अंबानींनी फार संघर्ष केला आपल्या जीवनामध्ये आणि नावलौकिक कमावला, प्रतिष्ठा प्रसिद्धी पैसा सगळंच कमावलं. अमिताभ बच्चन साहेब चांगल्या पद्धतीचे चित्रपट दिले, जवळ पैसा आला आणि त्या पैशातून त्यांनी एक कंपनी उभी केली होती. त्या कंपनीमध्ये त्यांनी खूप सारा पैसा लावला, कर्ज काढून पैसा लावला अक्षरशः. पण प्रारब्ध चांगलं नसल्यामुळं, प्रयत्नांमध्ये कुठेतरी चूक झाल्यामुळं ती कंपनी फ्लॉप गेली, डुबली. अमिताभ बच्चन साहेबांकडे जेवढं होतं नव्हतं ते सगळं गेलं, पण उलट अंगावर कर्ज झालं. घराला सुद्धा ताळा लावावा बँकेने अशी परिस्थिती आली. धीरूभाईंच्या कानावरती बातमी गेली की अमिताभ बच्चन सारखा एक चांगला तरुण, जगभर ज्याचे चित्रपट पाहिले जातात, एक चांगला कलाकार, त्याला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याला आपण वाव दिला पाहिजे, त्याला अडचणीतून बाहेर काढलं पाहिजे. मोठी माणसं मोठी असतात महाराज. तुमचा आमचा प्रॉब्लेम असा असतो, आपल्यातला कोण अडचणीत आला ना, आपल्याला मदत करायची असते, पण अट एक असते, त्याने आधी मला फोन केला पाहिजे. पहिला माझ्या अहंकाराला त्याने खतपाणी घातलं पाहिजे, आणि मग मी खुश होणार आणि मग मदत करणार. त्याला मदत नाही म्हणत, त्याला उपकार म्हणतात.
तुम्ही आम्ही बघा बऱ्याचदा आपण एखाद्याला म्हणतो अहो तो प्रॉब्लेम मध्ये हाय की माहिती आहे की मला, मग तुम्ही गेले नाही, मला फोनच नाही केला. अहंकार येतो, त्यालाच अहंकार म्हणतात. की मला आधी हात मारू द्या मग मी येईल, मला फोन करू द्या मग मी येईल, ही एक अपेक्षा असते. मला युवराज तात्यांचं सुद्धा कौतुक करावं वाटतं की प्रभागामध्ये जी पोरं खेळाच्या क्षेत्रामध्ये पुढे जातात आणि तात्यांना कळतं की एखाद्या खेळाडूने अवॉर्ड मिळवलं, चांगली कामगिरी केली, आपल्या कात्रजचं नाव देशात नेलं, त्या खेळाडूचा संपूर्ण शैक्षणिक खर्च तात्या उचलतात स्वतःहून. ही मोठ्या माणसाची लक्षण आहे की चांगलं काम करणाऱ्यांना आपण अजून वाव दिला पाहिजे, त्यांच्या संधीला न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे. मला तात्यांच्या कार्यकर्त्यांनी जी माहिती दिली की चांगल्या खेळाडूंच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, त्यांना मदत करणे, त्यांना खेळामध्ये अजून प्रवृत्त करणे. धीरूभाईंच्या कानावर बातमी आली अमिताभ बच्चन अडचणीत आहे. त्यांच्या मोठ्या मुलाला अर्थात मुकेश अंबानी आणि अमिताभ बच्चन साहेब दोघं मित्र, धीरूभाईंनी स्वतःहून मुकेशला सांगितलं की अरे ते अमिताभ बच्चन अडचणीत आहे, त्याचा काळ सध्या बरोबर चालू नाहीये, आपल्याला त्याला मदत करायची आहे, त्याला किती पैसे पाहिजे विचार आणि जेवढे पैसे पाहिजे असतील तेवढे देऊन टाकूया. मुकेश अंबानींनी अमिताभ बच्चन साहेबांना संपर्क केला की दादा तुमची अडचण चालू आहे, बाबा असं म्हणाले की तुम्हाला काय अडचण असेल ती सगळी आपण सॉल्व्ह करूया, तुम्ही पुन्हा शून्यातून सुरुवात करा. बच्चन साहेबांनी ती मदत नाकारली. भाऊ, माणसं उगीच मोठी होत नाही, त्याच्या मागे कुठेतरी स्वाभिमान पण असला पाहिजे. बच्चन साहेब म्हटले मला नकोय, माझ्या पद्धतीने माझे प्रयत्न चालू आहे, मी आदर करतो भाईंचा, धीरूभाईंचा, पण मला मदत नकोय. काळ उलटून गेला, निघून गेला. पुन्हा बच्चन साहेबांचं प्रारब्ध चांगल्या ट्रॅकवर आलं, प्रयत्नांना चांगली जोड भेटली आणि सगळ्या प्रॉब्लेम मधून बच्चन साहेब बाहेर आले. अमिताभ बच्चन साहेब सांगतात की धीरूभाई तेव्हा मला इतके पैसे द्यायला तयार होते की माझ्या सगळ्या समस्या सुटून माझ्याकडे भांडवल शिल्लक राहिलं असतं, एवढे पैसे मला द्यायला तयार होते धीरूभाई, पण मी नाही घेतले. धीरूभाईंच्या इथे पुढच्या काळामध्ये एक पार्टीचं आयोजन केलं होतं, मैफिल होती मोठी. जगभरातले प्रसिद्ध उद्योगपती स्टेजवर बसलेले होते, धीरूभाई शेजारी बसलेले होते. बाकी देशभरातले खेळाडू, कलाकार सगळेच पुढे पार्टीमध्ये आनंद घेत होते. अमिताभ बच्चन साहेब त्या पार्टीमध्ये प्रवेश केला आणि धीरूभाईंनी त्यांना स्टेजवर बोलावून घेतलं. इकडे या, इकडे ये म्हटले, इथं माझ्या शेजारी बस. बच्चन साहेब लाजले की अरे मी नवा पोरगा, तुमच्या इतक्या मोठ्या लोकांमध्ये बसण्याची माझी पात्रता नाही, मी खाली बसतो, खाली माझ्या सहकलाकारांसोबत मी आनंद घेतो. धीरूभाई म्हणाले बस माझ्या शेजारी. बच्चन साहेब बसले नाही, पण शेजारच्या उद्योगपती बरोबर धीरूभाई काही वाक्य बोलले. धीरूभाई म्हणाले ये जो लड़का है ना, इसे मैं इधर बिठाना चाहता हूं, लेकिन ये बैठ नहीं रहा. क्यों बिठाना चाहता हूं मालूम है? ये बच्चा गिर गया था और गिरने के बाद मैंने इसे मदद करनी चाहिए थी, लेकिन इस बच्चे ने मेरी मदद नहीं ली. अपने स्वाभिमान के बल पर ये पुनः अपने पैरों पर खड़ा हुआ, मैं इसकी इज्जत करता हूं. धीरूभाईंचे वाक्य, मी याची इज्जत करतो, माझ्यासाठी हा आदर्श आहे की मी याला मदत करण्याचं आश्वासन दिलं, पण याने माझी मदत नाही घेतली, याने माझा आदर केला, पण स्वतःच्या पायावर पुन्हा कष्टाने उभा राहिला, मी याची इज्जत करतो. माणसं उगीच मोठी होत नाही. आज बच्चन साहेब इंडस्ट्रीमध्ये टिकून आहे. पण 2023 मध्ये असं झालंय, पुढच्या पिढीला बच्चन साहेब व्हायचं म्हटलं तर अवघड झालंय. का? हो, स्पर्धाच इतकी वाढली, चित्रपट येता कधी जातात कधी कळत नाही. एखादा नट येतो, त्याच्यानंतर लगेच दुसरा येतो, एखादा बॉडी वाढून येतो, एखादा केस वाढून येतो, एखादा तिसरंच काहीतरी करून येतो. एका चढी एक सोबडकर एक प्रयोग करायला लागले. नटांचं तर सोडून द्या, नटाला तरी 2-4 पिक्चर कसेही भेटतात, अवघड झालंय नट्यांचं. बाबा 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 बाबा, म्हणजे हिरोईनींचे नाव लक्षात ठेवायचा प्रॉब्लेम झाला.
पूर्वी हिंदुस्थानात परिस्थिती अशी होती, बोटावर मोजाव्या एवढ्या हिरोईन असायच्या, नाही का? बोटावर मोजता येतील इतक्या. आज कुणा कुणाची नावं घ्यावी, प्रत्येक चित्रपटात वेगळी आहे. बरं, सहकलाकार कलाकारापेक्षा चांगलं काम करतात, ती एक अडचण. जप 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 ते इतकं वाढलंय. चित्रपट येतात जातात, नायिका येतात जातात, टिकणं अवघड झालंय. कलेच्या क्षेत्राचं तेच झालंय. आता लता दीदी मंगेशकर होणं सोपं नाही राहिलं का? कोण देईल एवढी संधी? कुठे तेवढी तयारी, कुठे तेवढं परत टिकून राहायचं? एक सोबडकर एक, घराघरात कलाकार वाढले. मायबाप, राजकारणाची सुद्धा तीच परिस्थिती झाली. 1 ते 2 नेते असायचे गावात, 1 ते 2. दादा, नाना आणि अजून लईच प्रयत्न केला तर एखादा तात्या सापडायचा. नाना, दादा, तात्या प्रयत्न केला, ते तिघ गावातला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते, अडचणी सॉल्व्ह करत होते. आज परिस्थिती अशी झाली आहे, चौक ओलांडला का नेता आहे, चौक ओलांडला का पुढच्या चौकात नेता आहे. तरुण पिढीमध्ये सर्रास पदांचा, आता पक्षांना इतके प्रॉब्लेम झाले, नेते मंडळी वाढल्यामुळे त्यांना पद वाढवावं लागली. पूर्वी काही नाही, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद. आता तसं नाही राहिलं. आमका अध्यक्ष, तमका अध्यक्ष, त्याचा अध्यक्ष, याचा अध्यक्ष, त्याचा सचिव, याचा सचिव. का? नेते वाढले, सगळ्यांना संधी द्यायची. वाढलं ते पण. अहो, एखादी निवडणूक लागली ना तर ते निवडणुकीचे फॉर्म भरणार आजारी पडत इतके फॉर्म भरित, ते भरणार, लिहून घेणार, आजारी पडत ते म्हटलं का रे? म्हणे लय अर्ज आले, लय फॉर्म आले. ज्याला त्याला वाटतं मी निवडणूक लढवली पाहिजे. बरं, अनेकांचा असं समज झालाय पैसा आला का निवडणूक लढवता येते. त्या भ्रमात बरेच जण फॉर्म भरित. वाढली त्यात स्पर्धा. त्यात आता महिलांनी मानावर घेतले. महिला मंडळही राजकारणात चांगल्या प्रकारे सक्रिय झाले. संसारात स्पर्धा वाढली, व्यवसायात स्पर्धा वाढली, नोकरदार क्षेत्रात स्पर्धा वाढली, नोकरी भेटत नाही, नोकरीच्या क्षेत्रात स्पर्धा वाढली, कलेच्या क्षेत्रात स्पर्धा वाढली. 2 मृदंगवादक बसलेले असतात, वाजवायला 4 संधीच भेटत नाही, ते बाजूने बसलेले असतात. पूर्वी तालुक्यात 1 पाकवाज वादक असायचं, ते मधल्या बोटाने थाप आणायचं, पण त्याला इतका मान होता, ते आल्याशिवाय भजनच चालू होत नव्हतं. त्याला काय लई बोल नव्हते झाले, ते समेवदा आणायचं फक्त. किंमत होती का? नव्हतेच वादक. आज 2-4 गायक उभे असतात, बाकीच्यांना खाली बसावं लागतं. कारण माईक देऊन देऊन किती देईल माईकवालं? बऱ्याचदा माईकवालं म्हणते तेवढं गायकांना सांगा ना माईक कमी. कलाकार वाढले. कीर्तनकारांचं काय आलं? बोटावर मोजावे एवढे कीर्तनकार होते. आता जर सप्ताहाची मीटिंग बसली ना, भांडणं होतात. काही म्हणतात त्यांचं घ्या, काही म्हणतात त्यांचं घ्या, काही म्हणतात तिचं घ्या, काही म्हणतात त्या बालकीर्तनकाराचं घ्या, त्या विनोदाचार्याचं घ्या, त्या महंताचं घ्या, त्या आमच्या गुरुवर्याचं घ्या. त्याच्यातून मार्ग काढावा लागतो. नाही मग आता एवढ्या वर्षी हे घेऊ, एवढ्या वर्षी ते घेऊ. कीर्तनकार कलाकारच आहे, गायक वादक कलाकारांमध्येच मोडतात ही सगळी. कलाच स्पर्धा वाढली. मी तर सध्या तारका घेणाऱ्यांना म्हणतोय, तारका घ्यायला गडबड करू नका बुवा. कारण आज जो ट्रेंडिंगला आहे तो 6 महिन्यांनी ट्रेंडिंगला राहीलच याची खात्री नाही. तुम्ही आज ट्रेंडिंगला आहे म्हणून त्याची पुढच्या वर्षीची तारीख घेतात, त्याची तारखेची वेळ येईपर्यंत ट्रेंडिंगला तिसरेच असतात. झाली का नाही स्पर्धा? वाढलीच ना. पण मायबापांनो, मला तुम्हाला एवढ्या चांगल्या मुद्द्यावर न्यायचंय की संसारातली स्पर्धा वाढली, राजकारणातली स्पर्धा वाढली, कलेच्या क्षेत्रातील स्पर्धा वाढली, उद्योग व्यवसायातील स्पर्धा वाढली, नोकरी क्षेत्रातील स्पर्धा वाढली. पण एवढी जरी स्पर्धा वाढलेली असेल तरी एका गोष्टीकडे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल. ती गोष्ट अशी की एवढ्या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय घट्टपणे आपले पाय रोवून उभा आहे.
याचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण काय असेल? अहो, आज इतर संप्रदाय जाहिराती करायला लागले, होर्डिंग भाड्याने घ्यायला लागले की आम्ही येणार आहोत, तुम्ही या. एखाद्या इतर संप्रदायातला कोणतरी कथाकार जेव्हा येणार असतो महाराष्ट्राच्या मातीत, तेव्हा कोट्यावधी रुपये जाहिरातीसाठी घालावे लागतात की ते येणार आहेत, ते होर्डिंग लावावे लागतात. दुसरा प्रॉब्लेम सांगतो. एखाद्याने एखादा संप्रदाय, एखादी परंपरा उभी केली, तो मेला की विषय संपतो. असे महाराष्ट्रात कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. तो जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत लाखो लोक जमतात. एकदा का तो माणूस मेला की त्याच्या पोरांना कोण ओळखत नाही. नावं घेऊन मला कुणाचं अपमान करायचा नाही, पण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा की जे संप्रदाय विशिष्ट काळापुरते 10 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 50 वर्षासाठी खूप फेमस झाले, खूप फेमस झाले, पण एकदा का त्याचा संस्थापक मिळाला की तो संप्रदायच संपला. कितीतरी उदाहरणं आहेत. आणि त्या काळात श्रीमंत लोक, राजकारणी लोक, कामाधंदे, उद्योग व्यवसाय करणारे लोक, त्यांनी फोटो लावले त्या लोकांचे घराघरांमध्ये. पण तो माणूस गेला, विषय संपला. पुढच्या पिढीला माहित नाही हे कोण होते. पण कोणत्याही गावात जाहिरात न करता, व्हॉट्सअपला कुठंच मेसेज न टाकता, फेसबुकला कुठंच प्रमोशन न करता, यूट्यूबला कुठंच जाहिराती न देता आळंदी पंढरपूरच्या वारीला लाखो लोक जमा होतात. हे वारकरी संप्रदायाचं वैभव. विचार केला पाहिजे कधीतरी, काय कारण असेल? स्पर्धेच्या या युगामध्ये दर वेळी वारकरी वाढत चाललाय, कमी होत नाही. प्रत्येक वेळी लोक म्हणतात यंदा पाऊस नाही बरं का, वारकरी कमी राहतील. प्रशासनाच्या हाल जशाला तसेच आहे. कसं करायचं नियोजन? नियोजनात प्रत्येक वेळी प्रशासन कमीच पडते, प्रत्येक वेळी. त्याला तिरपीट होती त्यांची. का? समाजच इतका आहे, तो करणार काय? वारकरी संप्रदायाची गर्दी रोज 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 वाढत 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 वाढतच चालली. काय तुम्ही बघा वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य. देऊची गर्दी वाढतीये, आळंदीची गर्दी वाढतीये, कीर्तन ऐकणाऱ्यांची गर्दी वाढतीये. अनेक युवराज तात्या, अनेक लोक त्या शॉर्ट फिल्म बनवत होते, वेब सिरीज करत होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं की वेब सिरीजला व्ह्यूज नाही, शॉर्ट फिल्मला व्ह्यूज नाही, आपण कीर्तनकारांची कीर्तन शूट करू आणि टाकू. युट्यूब फेमस झाले, युट्यूब चॅनल फॉर्मला आले, लाखो रुपये घर बसल्या पोरं कमवायला लागले. का? त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रातला माणूस त्याच्या हातामध्ये मोबाईल जरी आला ना तरी युट्यूबला गेल्यावर तो कीर्तन टाकतो. हे वैशिष्ट्य आहे. बघा तुम्ही कीर्तनकारांच्या व्ह्यूज किती बघा युट्यूबला. काय कारण आहे? त्याचं कारण ज्ञानोबा तुकोबांनी जे पेरलेलं ना ते आजही उगवत आहे, ते आजही उगवत आहे. कुठेही कीर्तन ठेवा, समाज जमतोय, कौतुकाच्या थापा देतोय, तुमची वाह करतोय. गावोगावचे सप्ताह, काहींचे 100 वर्ष पूर्ण झाले, काहींची तर अशी परिस्थिती कितवं वर्ष आहे त्यांनाच माहित नाही की किती वर्षांपासून हे उत्सव चालू आहेत. ध्यानात नाही म्हणतात, वर्षानुवर्ष चालू आहे. आमचे खापर पंजोबा करीत होते, आजोबा करीत होते, आमचा बाप करीत होता ना आता आम्ही करतोय. मग कोणीतरी विचारलं की काय कारण असू शकतं, या सगळ्या यशामागचं कारण काय असेल? या यशामागचं एक कारण तुम्हाला सांगतो. वारकरी संप्रदाय जो टिकला त्यातलं अत्यंत महत्वाचं कारण, जे तुमच्या संसाराला उपयोगी होईल, राजकारणाला उपयोगी होईल, तुमच्या उद्योग व्यवसायाला उपयोगी होईल आणि तुमच्या नोकरी क्षेत्राला सुद्धा उपयोगी होईल, त्यातलं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे स्वतः श्रेय घ्यायचं नाही, स्वतःला मोठं म्हणून घ्यायचं नाही, इतरांना मोठं मानायचं आणि पुढे चालायचं. म्हणून वारकरी संप्रदाय वाढला.
करू सुरुवात. संस्थापक कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज. कोण आहे? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. काय महाविष्णूचा अवतार आहे माय बाप. अहो जगातला पहिला पुरुष आहे ज्याला पुरुष असून उभ्या जगाने आई म्हणून स्वीकारलं. आज जन्मदात्रीला काही कृतज्ञ पोरं आई मानायला तयार नाही. जन्मदात्रीला मला परवा एकाने विचारलं, काय हो तुम्ही 700 वर्ष झाले सांगताय, रेडा बोलावला, भिंत चालवली, पटल असं तरी सांगत जा, विज्ञानाच्या कसोटीत कुठंच ते बसत नाही. मी त्याला म्हणाल, ए बाळा, रेडा बोलावला याच्यावर तुझा विश्वास बसत नाही, नको ठेवू. भिंत चालवली यावर तुझा विश्वास बसत नाही, नको ठेवू. पण 2023 मधला जिवंत चमत्कार तुला सांगतो. 700 वर्षापूर्वी एक मुलगा जन्माला आला, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, 21व्या वर्षी समाधिस्थ झाला. पण 700 वर्षापासून उभ्या जगातील लोक त्याला मुलगा म्हणत नाही, तर आई अर्थात माऊली म्हणतात. हा जिवंत चमत्कार आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, हा एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, हा एका जनार्दनी पाय वंदित से, ओ एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. अनाथांची आई म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना उभ्या जगाने स्वीकारलं. आजही आळंदीत आले, आळंदीवरनं पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत माऊली 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 गजर करत चालतात. हा चमत्कारच आहे ना. आज जन्मदात्याला पोरं आई मानायला तयार नाही, पित्याला बाप मानायला तयार नाही. असल्याही काळामध्ये रक्ता मांसाचं कुठलंच नातं नसताना एका पुरुषाला आई म्हणतात, काहीतरी कारण असेल ना. हा चमत्कारच आहे ना. मग ज्या पुरुषाला लोक आई मानतात 700 वर्षानंतर सुद्धा, तो पुरुष काय ताकदीचा असेल, तो रेडाई बोलवू शकतो आणि भिंतही चालवू शकतो. एवढं ते सोपं आहे, इतकं ते सहज आहे. सामान्य नाहीयेत, महाविष्णूचे अवतार आहे. पण बघा, पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया, अन उभारिले देवालया. ज्यांना ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना जीवनाचा आनंद लुटण्याचा अधिकार नव्हता, सत्य जाणून घेण्याचा अधिकार नव्हता, असे जे होते त्या सगळ्यांना जाती पातीच्या पलीकडे जाऊन न पाहे या ते कुळाचा विचार आणि भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानेश्वर महाराजांनी जातीयवादाला सुरुंग लावला. कोण लहान, कोण मोठा, कोण गरीब, कोण श्रीमंत, सगळं जुगारून लावलं. यारे यारे लहान थोर, याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी, सकलांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नावे. माऊलींनी सगळ्यांना पदरात घेतलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्रित केली. आज आळंदी पंढरपूरचा सोहळा चालतो. माऊलींचा रथ उभा राहिला का अख्खा समाज उभा राहतो. माऊलींचा रथ निघाला का अख्खा समाज निघतो. ही संप्रदायाची शिस्त आजही वारकऱ्यांनी टिकवली आहे, महाराष्ट्राने टिकवली आहे. एक उत्तम नियोजन म्हणजे आळंदी पंढरपूरचा सोहळा म्हणून ओळखलं जातं. आणि त्यातली त्यात तुम्ही पुणेकर लोक त्या सोहळ्याची एवढी सेवा करतात, एवढी सेवा करतात, एवढी सेवा करतात. मी नेहमी सांगत असतो, पुणेकर म्हणजे काय? पुण्य संपादन करण्यामध्ये सगळ्यांच्या पुढे जे असतात त्यांना पुणेकर म्हणतात. मी तुम्हाला पटवून देतो, महाराज आळंदीतून पालखी निघाली ना एकदा, कशाचीच कमी नाही हो. दिंडी सापडली तरी जमतंय, नाही सापडली तरी पण बिस्किट पुढे वाटतंय, कोण पाण्याच्या बाटल्या वाटतंय, कोण लाडू वाटतंय, कोण काय कोण काय कोण काय कोण काय, इतकं वाटतात. आणि तुम्ही एवढं जीव लावल्यामुळं सासवडच्या पुढे निघाले, अडचण होती ना आमची.
का पुणेकरांना कळालेलं आहे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. पुणेकरांना कळालेलं आहे की आपण 21 दिवस नाही चालू शकत, पण जे चालतायत त्यांच्या पदरात काहीतरी टाकून पुण्य कमवून घेऊ हे पुणेकरांना कळालंय. सासवडच्या पुढच्याला अजून काहींना कळालेलं नाहीये बाबा. मोसंबीच्या बागांना कंपाऊंड टाकतात. सगळेच तसे असतात असं नाही, पुढे आहे, पण जेवढं पुण्यापर्यंत तेवढं नाही. पुणेकर पूर्ण ते पालखी सोहळ्याचा आनंद घेतात, म्हणजे घेतात, पुरेपूर घेतात. खूप वाटप करतात, फुगड्या खेळतात, नाचतात. त्या सगळ्या आनंदाचं श्रेय कुणाला जातं तर ज्ञानेश्वर महाराजांना जातं. पण युवराज तात्या मुद्दा इतका महत्वाचा आहे. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज आहे, वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे, लहान नाही आहेत. पण बघा बरं, अहो कोणी सांगायला तयार नव्हतं, माणसाला माणसात घ्यायला कोण तयार नव्हतं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्णभेद मोठ्या प्रमाणात होते, जातीयवाद मोठ्या प्रमाणात होते, स्त्रियांना कमी लेखण्याची परंपरा मोठी होती, पुरुष प्रधान संस्कृतीवर जास्त फोकस केलं जात होतं. असल्या काळामध्ये स्त्री पुरुष समानता असेल, जातीयवादाला सुरुंग लावणं असेल, वर्णभेद संपवणं असेल, ही सगळी कामाची पायाभरणी करणारे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला बसतात ना, तेव्हा म्हणत नाही हो तुम्ही अज्ञानी आहे मी ज्ञानी आहे, तुम्हाला कळत नाही मला लय कळतं, मी लय शहाणा, आता नीट ऐका. काय म्हणतात माहितीये, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, आणि मनोनी बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अहो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे 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 मी जे आहे ना, मी दुबळा आहे, मी ज्ञानी नाहीये, मी सर्वसामान्य आहे, आणि तुम्ही जे पुढे बसले ना ते सगळे शिवाची रूप आहेत. मी जे तुम्हाला आता सांगतोय ना, तुम्ही जसं एखादा भक्त शिवाला बेल समर्पित करतो तसं तुम्ही माझं हे बोलणं भक्ती म्हणून श्रवण करा. मी तुमची सेवा करतोय, सेवा म्हणून तुम्ही स्वीकार करा. हा विनय ज्ञानेश्वर महाराजांमध्ये, तेव्हा वारकरी संप्रदाय पाय रोवून उभा आहे. आपल्याला फार अभ्यास करावा लागणार आहे, मुळाशी जावं लागणार आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मोठं म्हणून घेत नाही. मोठेच म्हटले तर ते गुरुला मोठं म्हणतात. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा. हो श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा, कोण करी इतरांचा लेखा. इतरांचा लेखा. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. कोण? ज्ञानेश्वर महाराज तुम्ही आहे कोण? ते म्हटले मी गुरुचा दास आहे. म्हणून सांगू तुम्हाला, जीवाचे कान करून कीर्तन ऐका. मोठी माणसं जी असतात ना ती विनम्र असतात, स्वतःला लहान म्हणून घेतात आणि इतरांना मोठं करतात. मोठी माणसं विनम्र असतात. पुन्हा वाक्यात सुधारणा करतो. मोठी माणसं विनम्र असतात असं म्हणण्यापेक्षा इथून पुढे आपण असा नियम बनवू, जे विनम्र असतात तीच माणसं मोठी असतात. जर विनम्रता नसेल तर उथळ पाण्याला खळखळाट जास्त. अर्ध्या हळकुंडात जर आपण पिवळे झालो तर अहंकार होऊ शकतो. पण जो जातीवंत आहे, मूर्तिमंत आहे, त्याच्यात सर्वात जास्त जर काय भरलेले असते तर ते विनम्रता भरलेली असते. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तो विनम्रतेचा संस्कार केला आणि तो आजही टिकून आहे. कसा माहितीये? पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. आमच्यात नियम असा आहे, ना कीर्तनकार मोठा आहे, ना गायक मोठा आहे, ना वादक मोठा आहे, ना श्रोता मोठा आहे.
प्रत्येक जण पुढच्याला मोठा म्हणतोय. प्रत्येक जण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेवीन. तू आम्हाला किंमत कोणामुळे? तुमच्यामुळे. म्हणून तुम्ही बघा नाना, कीर्तनकार किती पैसे घेणारा असू द्या, किती त्याचे फॉलोअर्स असू द्या, परंपरा सोडता येत नाही. कीर्तनकार गाडी बदलू शकतो, कपडे ब्रँडेड घेऊ शकतो, मोबाईल ब्रँडेड घेऊ शकतो, पण इथं आल्यावर आहे ना, ज्ञानोबा तुकाराम गप गप भजन म्हणायचं. काय उद्या संग्राम बापू भांडारे म्हटला, लय झालं 700 वर्षापासून तेच चाललंय, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. संग्राम बापूच्या इंस्टाग्रामला लय फॉलोअर्स झाले, आज एवढा 16 जमलाय, लोक जमले, बंद करा ते आता. संग्राम बापू भंडारे पाटील, टाळी नाही वाजली, हसू आलं. संग्राम बापूचे फॉलोअर्स वाढले, त्याची प्रसिद्धी वाढली, म्हणजे कीर्तनातलं भजन बदलत नाही. कीर्तनकार बदलू शकेल, भजन ज्ञानोबा तुकारामच राहील. कीर्तनकार बदलू शकेल, अभंग संतांचेच राहतील. कीर्तनकार बदलू शकेल. किती ज्ञान पाजळलं ना दोन. तुम्हाला वारकरी संप्रदाय काय समजून घ्या. किती मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, किती ज्ञान पाजळलं, किती स्वतःच सांगितलं, तरी शेवटी गप. काय बोलावं लागतं माहितीये या संप्रदायात? बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, अन करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. तुम्ही सिद्ध आहे. तुम्ही माफ करा आम्हाला, आमचं काही चुकलं असेल तर पदरात घ्या, आम्हाला सांभाळून घ्या. हा वारकरी संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते पेरलेलं आहे. आणि बघा तुम्ही, ओ ज्ञानेश्वर महाराज गेल्यावर यात खंड नाही पडला. ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाली, नामदेव महाराजांनी विस्तार केला. नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचवला. फिरले नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराजांनी विस्तार केला. पुढे या भक्ती मंदिराला लाभले शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवत रूपी खांब उभा केला. या भक्ती मंदिराला एक आधार देण्यासाठी खांबाची भूमिका निभावली. बर नाथबाबा कमी आहेत का? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदास महाराजांच्या कुळात महाविष्णूचाच अवतार नाथबाबांच्या रूपानं प्रगट झाला. नाथबाबा कमी आहे. दादा श्रीमंत आहे. म्हणजे कीर्तनाला येणाऱ्या लोकांना गुळ वाटत होते त्या काळात. आता काय झालंय माहितीये का? 2023 मध्ये गुळाला नाही राहिली किंमत. लोकांना असं वाटतं काय गुळ तर वाटला. अरे त्या काळात गुळ वाटणं म्हणजे 2023 मध्ये डॉमिनोज पिझ्झा वाटल्यासारखं. सोपं आहे का? परिवार घेऊन जायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. 3-3.5 हजार घालून येणं डायरेक्ट. 7-8 जण जर सोबत असले तर डॉमिनोज पिझ्झा म्हणजे काटा येतो अंगावर. त्याच्यात बच्चे कंपनी असावी सोबत. ते जितकं अवघड आहे ना आज, तितकं त्या काळात नाथबाबा गुळ वाटत होते म्हणजे घरात श्रीमंती बघा किती होती. अहो श्रीखंड्याच्या रूपानं 14 वर्ष भगवंताने काम करावं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय. एवढे मोठे तात्या नाथबाबा, पण आळंदीला येतात. ज्ञानेश्वर महाराजांना म्हटले असते, ओ माऊली तुम्ही आळंदीचे राजे, तर आपण पैठणचा नाथसागर आहे, चला तुमच्या शेजारी एक खुर्ची टाका. नाही हो, अहो असे हात जोडले. महाराजांनी गायलं प्रमाण. काय म्हटले? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. काय झालं हो? नातं घट्ट झालं ना. नाथबाबा म्हटले तुम्ही आमची आई आहे, आम्ही अनाथ लेकर आहे, तुमच्यामुळं सनाथ झालो. काय झालं? ते नातं इतकं घट्ट झालं, प्रेम निर्माण झालं ना. त्यात संघर्ष नाही ना झाला, प्रेम निर्माण झालं. नाथबाबांनी वारकरी संप्रदाय टिकवून ठेवला. पुढं या भक्ती मंदिराला कळस लाभले. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश,
भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. हो तुका झाला से कळस भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, सावकाश भजन करा सावकाश. या वारकरी संप्रदायाचे, या भागवत धर्माचे, या सनातन परंपरेचे पुढे कळत झाले जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज. आणि महाराज कळस आहे ना, बाकी काही असू द्या पण कळस द्याक ना पाहिजे. आणि संप्रदायाला कळस द्याक ना नाही हो, सोन्यापेक्षा लकाकी असलेला लाभला. काय कळस महाराज, कळसाचे काम सगळी कळसासारखीचे. किती मोठं, काय मोठे पण भेटावं तुकाराम महाराजांना. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. लहान किती तर अनु रेणूपेक्षा लहान, मोठा किती तर आकाशा इतका व्यापक. काय अहो, काय सामर्थ्य प्राप्त व्हावं, नाव घेतलं तर या मला तरकाप सुटावा एवढं सामर्थ्य. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. आणि अजून पुढचं तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात तुमचं कौतुक तुमचा समर्थक करील, कार्यकर्ता करील, सगळ्यांच्या वाट्याला येतं हे. पण तुकाराम महाराजांच्या जीवनातलं भाग्य असं आहे, विरोधकाने कौतुक करावा. आहे का नाही महाराजांच्या जीवन. या बघा तात्या, तुम्ही सगळी राजकारणातली माणसं आहे, तुम्ही निवडून आले ना, तुमचे कार्यकर्ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, हत्तीवरनं मिरवणूक काढतील. पण तुमचा जो विरोधक असतो ना, तो दरवाजे लावून घेतो, म्हणत नाही तात्या मोठा आहे. तो काय म्हणतो, तात्या कसला निवडून आला असता, माझ्याकडून तेवढे 7-8-10 घर कव्हर नाही झाले. कळालं का तुम्हाला ते कव्हर होणे. विरोधक मान्य करत नाही प्रतिस्पर्धीचं यश, नाही म्हणतो त्याची पात्रता नव्हती, मी कमी पडलो, पुढं पाहून घेऊ, नंतर बघून घेऊ. पण तुकाराम महाराजांचं जीवन बघा, भक्तांनी तर गोडवे गायलेच, पण जे रामेश्वर भट्ट उभ्या आयुष्यात तुक्याशिवाय कधी बोलले नाही, विरोधकांचं प्रतिनिधित्व म्हणजे नेतृत्व रामेश्वर भट्ट करत होते. पण ज्या दिवशी रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं की तुकाराम महाराज हा आडा मांसाचा माणूस नाही, तर साक्षात विष्णू आहे, सगळ्या ब्राह्मणांना हाका देऊन सांगितलं, अरे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. हो म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. हरी तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. ज्या रामेश्वर भट्टांनी आयुष्यभर विरोध केला तुकाराम महाराजांचा, त्या रामेश्वर भट्टांनी उभ्या जगाला, कार्यकर्त्यांना ओरडून सांगितलं, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, द्विज म्हणजे ब्राह्मण, अय द्विजांनो ऐका, आता झालं गेलं गंगेला मिळू द्या, प्रायश्चित्त करू आपण. तुका विष्णू नाही दुजा. अरे ज्या विष्णूचं तुम्ही आम्ही पूजा करतो, भजन करतो, तो विष्णू म्हणजे साक्षात तुकाराम महाराज आहे, हे रामेश्वर भट्टांनी सांगितलं. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराज मोठेचे खरंच, पण खरं सांगू तुम्हाला, या कथेमध्ये मी प्रेमात जर कोणाच्या पडलो तर रामेश्वर भट्टांच्या प्रेमात पडलो. किती प्रामाणिकपणा आहे. त्यावरनं सिद्ध हे होतं की रामेश्वर भट्टांचा आणि तुकाराम महाराजांचा वाद हा व्यक्तिद्वेष नव्हता, तत्वांचा वाद होता. ज्या दिवशी रामेश्वर भट्टांच्या आणि तुकाराम महाराजांचे तत्व जुळले, तत्वाची प्रचिती आली, त्या दिवशी रामेश्वर भट्टांनी शिष्यत्व पत्करलं तुकाराम महाराजांचं. केवढा मोठेपणा आहे रामेश्वर भट्टांचा. काय ती माणसं मोठी होती हो, काय ती माणसं मोठी होती. आज आपला व्यक्तिद्वेषापोटी विरोध असतो समोरच्याला, तो माझा विरोधक आहे ना, मग त्याने तमाशा भरवला तरी विरोधच, त्याने सप्ताह भरवला तरी विरोधच, मग त्याने करायचं काय.
का? चांगलं केलं तरी विरोध, वाईट केलं तरी विरोध. याचा अर्थ विरोध व्यक्तीला आहे. आणि जेव्हा तत्वाला विरोध असतो ना, तत्व जुळतात, तेव्हा माणसं एकत्र येतात. तुकाराम महाराज विरोधकाने कौतुक करावं, कौतुक करावं. मग लहान राहिले का? आता अशी छाती फुगायला पाहिजे होती. अब तुका खडं ते सरकार से बडा, तुकाशी वाकडं स्मशानात लाकडं म्हणता आलं असतं ना, स्टेटस टाकता आले असते. नाही हो, नाही 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 नाही. अहो अशा आळंदीला येतात चिपळ्या वाजवत, विना घेऊन. आमचे गणेश महाराज भगत कसे गोड दिसतात. असं काय ते लावण्य स्वरूप तुकाराम महाराजांचं. विना चिपळ्या वाजवत वाजवत भजन करत 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 आळंदीला येतात. आणि कदाचित ज्ञानेश्वर महाराज म्हटले असतील, अरे तुका लय विरोध झाला रे आयुष्यात, तुला लय हालापेष्टा सोसल्या रे, तू तुझ्या गाता बुडावल्या रे नदीत, पण आज तुझे विरोधक तुला डोक्यावर घेऊन नाचताय. ए तुका ये ना माझ्या शेजारी बस. तेव्हा तुकाराम महाराज म्हटले, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. जय श्रीराम. पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. हो पायीची वाहन पायी बरे, पायी वाहन पायी बरे. हो पायीची वाहन पायी बरे, पायी वाहन पायी बरी. पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, मज पामराय काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी. माऊली म्हटले असतील, माझ्या शेजारी येऊन बस रे दादा, तू काय लहान नाहीये. तुकाराम महाराजांनी हात जोडले, म्हटले ओ माऊली काय बोलताय, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अहो तुम्ही ज्ञानदेव आहे. मज पामराये काय थोरपण आणि पायीचे वाहन पायी बरी. ते म्हणाले, ओ माऊली मला कशाला मोठं मानतात, पायातली चप्पल पायातच बरी आहे. स्वतःला चप्पल म्हणून घेणं छोटी गोष्ट नाही दादा. आज जगातली सगळ्यात हलकी वस्तू म्हणजे चप्पल आहे. तुम्ही काठीने मारा राग नाही येणार, बाणाने मारा राग नाही येणार, गोळ्या घाला राग नाही येणार, पण चप्पलाने मारल्यावर लय तळपायाची आग मस्तकात जाते. काय लागते का चप्पल. पण काठीचे वार शरीरावर होतात, चपलीचे वार मनावर होतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणून नवरा दारू पिऊन आल्यावर बायको काठीने नाही मारत, चपलीने मारते. दुसऱ्या दिवशी लाज वाटली पाहिजे, बा काल आपल्याला चपलीने मारला, आज आपण कमी पिऊ पण कमी पिऊ. स्वतःला चप्पल म्हणून घेतात भगवान श्री तुकाराम महाराज. मज पामराये काय थोरपण पायीचे वाहन पायी बरी. आणि त्याचा परिणाम पाया ज्ञानेश्वर महाराज, विस्तार नामदेव महाराज, खांब एकनाथ महाराज, कळस तुकाराम महाराज,
ते मंदिर इतकं घट्ट होतं ना, इतकं रुबाबदार दिसतं ना, एकमेकांशी नाळ जोडलेली असल्यामुळं, एकमेकांचे हात घट्ट हातात धरलेले असल्यामुळं हा संप्रदाय पुढं 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 वाढत गेला. लोकांना यांचं भक्त झाल्यानंतर, यांच्यात सहभागी झाल्यानंतर आनंद वाटू लागला. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. यांना मायबाप म्हणू लागली लोक. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. या संत मायबापांच्या प्रतिमा घराघरात लागल्या. या संत मायबापांच्या नावावरनं पुढच्या पिढ्या आपल्या पोरांची नावं ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव असली नावं ठेवायला लागली. मग 2023 मधले आमचे पोरं तुकाराम महाराजांकडे गेले. तुकाराम महाराजांना म्हटले, ओ तुकाराम महाराज, 2023 मध्ये लोकसंख्या वाढली. लोकसंख्याच वाढली नाही, समाजातलं टॅलेंट वाढलं. टॅलेंटच वाढल्यामुळं एवढी स्पर्धा वाढली, एवढी स्पर्धा वाढली. आज राजकारणात टिकणं अवघड झालंय, आज उद्योग व्यवसायात टिकणं अवघड झालंय, आज संसारात आपलं वर्चस्व टिकवणं अवघड झालंय, आज कलेच्या क्षेत्रात टिकून राहणं अवघड झालंय. मग ओ तुकाराम महाराज, आता अस्तित्व टिकवायचं असेल तर पर्याय काय? तुकाराम महाराज म्हटले, अस्तित्व टिकवायचं जर असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, तुकाराम महाराजांनी आम्ही जसे एकमेकांचे हातात घट्ट धरले, स्वतःला मोठं म्हटलो नाही तर दुसऱ्याला मोठं म्हटलो, एकमेकांना सपोर्ट करत 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 आज वारकरी संप्रदायाचा हा विस्तार झालेला तुम्हाला दिसतो. म्हणून तुम्हाला सुद्धा जर अस्तित्व टिकवायचं असेल तर पर्याय एकच. एका साय करू, एका साय करू, एका साय करू, हा एका साय करू, 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 जय श्रीराम. एका साय करू, साय करू, एका साय करू, साय करो, एका साय करू, एका साय करो. अवघे धरू सुपंत, अवघे धरू सुपंत, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी. अवघे धरू सुपंत, अवघे धरू सुपंत, कोण जाणे कैसी परी, कोण कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे अवघे धरू सुपंत, अवघे धरू सुपंत, अवघे धरू सुपंत, एका साय करू, अवघे धरू सुपंत, अवघे धरू सुपंत, अवघे धरू सुपंत. एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. तुम्हाला विनंती अशी आहे, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडं तुम्ही अभंग म्हणून कृपया पाहू नका. नका पाहू अभंग म्हणून. तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडे शब्द म्हणून तर मुळातच पाहू नका. तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडे अभंग म्हणून पाहू नका. तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडे शब्द म्हणून तर अजिबात पाहू नका. पाहायचंच असेल तर तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगाकडे तुम्ही मंत्र म्हणून बघा. तुमचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हा मंत्र आहे, हे शब्द नाहीये.
हा मंत्र आहे, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि दुर्दैव तुम्हाला सांगतो, तुकाराम महाराजांचा हा मंत्र चुकीचं वागणाऱ्या माणसांच्या ध्यानात राहिलो. असली साखळी असते ना महाराज 2 नंबर वाल्यांची, अरे बाप रे, असली साखळी असती परफेक्टो. जीव देतील पण साथ सोडत नाही, जीव देतील प्रसंगी पण साथ नाही सोडणार महाराज. का? एक एका साह्य करू. मान्य आहे त्यांनी कुपंथ धरलेलं आहे, पण साथीच्या बाबतीत कट्टर म्हणजे कट्टर हो. 2 नंबर मधली माणसं. तुमच्या गावात एक पोरग आहे महाराज, प्रत्येक गावात राहतं ते, प्रत्येक चौकात परिसरात ते असतच. तुमच्या वार्डात आहे ते ना असे साईडने केस कापित, मधले केस असे वरती करतं. घट बसवल्यावर गहू कसे उगावतात तसे असे वर करतं. त्याला कारागिरा असा भेटलाय कटिंग करणारा, कधी तांबडे, कधी लाल, कधी पिवळे, असं वेगवेगळे बनवून देतं महाराज. ते भुवया सुद्धा छर्रे मारून देतं भुवयांना. ते भुवयांना छर्रे मारित, केस वरती करतं. त्याच्या तोंडात कधी गुटखा, कधी दारू, कधी तंबाखू. एकंदरीत बेवड्या सेक्शन मध्येच तो मोडतो. बेवडा आहे. एक टी शर्ट असतं मळलेलं, घामाचा मोकार वास येतो. जीन्स पॅन्ट असती गुडघ्यावर फाटलेली, मांडीत फाटलेली, खाली फाटलेली. त्याच्याकडे ती यामाची RX 100 गाडी आहे महाराज. इतका आवाज आहे त्या गाडीला, ते जर कॉलनीतून गेलं ना अख्खी कॉलनी जागी होती. मी एक दिवस विचारलं, तो या गाडीला एवढा आवाज काय रे? ते म्हणतं लोकसंख्या लय वाढायला लागली हो, आवाजाने म्हातारे मेले पाहिजे गावातले. असे त्याचे विचार आहे महाराज. पण तुम्हाला सांगतो, गावात त्याच्या कोण नादी लागत नाही बरं. ते पोरींला पाहून रेस वाढवित, खोकरत, हॉर्न वाजवित. पण पोरी सुद्धा मनाची समजूत घालून घेतात, जाऊ द्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या कुठं नादी लागत. पोरी सुद्धा कुणाच्या पोरीची ताकद नाही सँडल काढायचं आणि त्याच्या गालात टाकायची. नको म्हणतात, ते पिसाळले, त्याच्या जवळ गेलो तर ते आपल्याला त्रास होईल, पिसाळलं म्हणून त्याला दुर्लक्षित करतात. गावातली शहाणी पोरं आहे, त्यांना राग येतो कधी कधी, पण ते सुद्धा म्हणतात घाणीत हात घातला तर आपलेच हात घाण होतील, जाऊ द्या मरल त्याच्या कर्मानी. पोरं सुद्धा दुर्लक्षित करतात. आणि चुकून एखाद्याचा राग अनावर झालाच आणि रागाच्या भरात जर त्याच्या एखादी गालात टाकली ना भाऊ, 20 मिनिटात ते 100 पोरं गोळा करतंय. 20 मिनिटात. अहो धपाधप तसल्या RX 100 चौकात चौकात फिरायला लावतात. कुठे भाऊला मारलं, भाऊ शिवाकडं स्मशानात लाकडं सोडणार नाही. मग लोक म्हणतात नका ना कॉम्प्रोमाइज करू, समजून घ्या, तुम्ही समजून घ्या, बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि ती पोरं महाराज ज्याने गालात मारलेली ना, दरवाजे तोडू तोडू आत शिरतात, पण बदला घेतात. का? आमच्या भावावर हात टाकला, भावावर, तो बेवडा, आमच्या भावावर हात टाकला, आम्ही सोडणार नाही. ती पोरं बदला घेतात. म्हणजे काय हो, चुकीचे व्यसनाधीन आहे, बिघडलेली पोरं आहे, वाईट काम करणारी पोरं आहे, पण त्यांच्यात एकजूट आहे. पण तेच गावातल्या एखाद्या वारकऱ्याला कोणी फटका मारला ना, दुसरे वारकरी काय म्हणतात माहितीये का? त्याला गरजच होती प्रसादाची, ते लवकर मोठं व्हायचं होतं त्याला. मी तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात नाही हो, जगात पोचल, फक्त वारकऱ्यांची एकजूट झाली पाहिजे. आज सगळ्यात मोठी अडचण काय, तर वारकरीच वारकऱ्याचं खच्चीकरण करतात. समजा तात्या म्हटलं ना बापूचं कीर्तन घ्यायचंय, ते राजकारण्या बोलत. कोणी केली खोडी? वारकऱ्यांनी केली. कोण म्हटलं पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन घ्यायचंय, नाही ते हिंदू धर्मावर बोलतात. हे कोण म्हणतं? श्रोते नाही म्हणत. आमच्यातलेच महाभाग असतात. आमच्या माणसाचा विरोध पहिल्यांदा कोण करतं? माझं तर म्हणणं असं आहे, अहो चुकून जर, आता आपली लय लोक इथं म्हणून बोलतो, चुकून जर आज कीर्तनकार आला आणि श्रोते बिचारे भोळे भाबडे असतात, ते काय म्हणतात माहितीये का? महाराज कालचं रंगलं नाही बरं का, एवढं गुदगुल्या व्हायची काय गरज आहे का? आजच्याला इतक्या गुदगुल्या होतात, कालचं रंगलं नाही, मग आज जाळण दूरसंघचे. अरे जेव्हा लोक म्हणतात ना कालचं रंगलं नाही, तेव्हा आजच्याने म्हणायला पाहिजे, ए बावळटनो तुम्हाला कळतंय का? कालचं रंगलं नाही म्हणतात, कालचा माणूस काय लहान नाही, तो लय मोठा माणूस आहे, विद्वान माणूस आहे, तुम्हाला कळलं नाही म्हणा, तो कीर्तन भारीच करतो. हे कोणी म्हटलं पाहिजे? आपल्या लोकांनी म्हटलं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा, अभंगाचं पहिलं चरण, एक एका साह्य करू
अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वी एका पोरानं तुकाराम महाराजांचे हे बोलणं अभंग म्हणून पाहिलं नाही, शब्द म्हणून पाहिलं नाही, मंत्र म्हणून पाहिलं. आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये? 2023 मध्ये आमच्याकडचं लहान पोरग उठवलं, त्याला विचारलं तुझं अस्तित्व काय? ते अभिमानानं छाती फुगवतन गर्वानं सांगतं, चिरल्या जरी आमच्या नस तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. आज शिरा तोडल्या तर रक्त उसळलं तर ते शिवाजी महाराजांच्याच नावाने उधळल. रक्त उसळलं तरी ते भगवच उसळल. एवढा अभिमान शिवाजी महाराजांबद्दल तयार झाला. पण तो अभिमान तयार होण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलं काय? तर तुकाराम महाराजांचा अभंग आचरणात आणला. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. तुकाराम महाराजांचं बोलणं मनावर घेतलं. इथं सुपंथ, चांगला मार्ग, स्वधर्म, हिंदुत्व जाग झालं पाहिजे. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली महाराज, आणि त्या दिवशीपासून एक काम सुरू केलं. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो, छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. दाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा पाडतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्य साकारतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. आज शिवाजी महाराजांबद्दल जो आपल्याला अभिमान आहे ना, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य आहे. गावागावातला शिवाजी म्हणजे कोण? तर ज्याला संघटन कौशल्य जमलं तो गावागावातला शिवाजी आहे. आणि ते संघटन कौशल्य माझ्या युवराज तात्याला जमलंय. नेता नव्हे, कार्यकर्ता, युवराज तात्या सर्वांकरता. कोविडच्या काळामध्ये जनतेची केलेली सेवा असू द्या, एखाद्या घरातलं एखादी मयत झाली तर सगळ्यांच्या अगोदर तिथे पोहोचणारा युवराज तात्या. एखाद्याचा लग्न समारंभ असला स्टेजवर आशीर्वाद द्यायला उभा असलेला युवराज तात्या. जिथं कमी तिथं युवराज तात्या हे स्लोगन या भागामध्ये सुरू झालं. माझ्या तरुण भावंडांना विनंती आहे की आयुष्यात आपल्याला काही चांगलं करता येईल किंवा नाही येईल हे क्षमतेवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे, जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे. आणि माझ्यासारखा कीर्तनकार जर युवराज तात्याच्या मागं खंबीरपणे उभा आहे तर आम्ही सुद्धा वज्रमुठ बांधली पाहिजे आणि चांगल्या माणसाला पुढं काढलं पाहिजे. त्याला सहकार्य केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, आपला म्हणून मिरावला पाहिजे. तुकाराम महाराजांचं बोलणं आहे, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. तात्या घड्याळच थांबलं नाही राव. काय माझं समाधान नाही झालं आज. मला कोणी कोणी काय काय सांगितलं, हे सांगा ते सांगा, ते पण सांगा ते पण सांगा. माझंच सांगून झालं नाही तर तुमचं कुठं सांगू आता? तुमचं म्हणजे प्रत्येकाने विचार दिले होते. कोण म्हटलं महाराज हिंदुत्वावर बोला, कोण म्हटलं रामावर बोला, कोण म्हटलं कृष्णावर बोला, कोण म्हणाला यशोदा मैयावर बोला. माझंच मनोगत पूर्ण नाही झालं. मी असमाधानी, तृप्ती नाही झाली माझी. आणि त्याचं सगळं श्रेय कुणाला जातं? तर या नियोजनाला जातं, तुम्हा सर्व श्रोत्यांना जातं. पुण्यनगरीत बोलत असताना फार काळजीपूर्वक, गावागावात बोलत असताना वेगळा ट्रॅक धरावा लागतो. पण तुमच्यासारखे सुज्ञ श्रोते, आमच्यासारख्या कीर्तनकाराला लाभणं हे सुद्धा आमचं भाग्यच आहे. सगळ्या श्रोतृ वर्गाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पत्रिका दे भाऊ. सगळ्या श्रोतृ वर्गाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सजावट ज्यांनी कोणी केली, ही प्रतिमाचं सगळं नियोजन, स्टेजची व्यवस्था, मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, साऊंड सिस्टीम, स्क्रीन, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, फक्त फोटो आणि व्हिडिओ मला आले पाहिजे. नाही तर हे फोटोग्राफर इतके बिझी असतात ना, अशी पोज द्या तशी पोज द्या, इकडं पा तिकडं पा, फोटो पाठवा म्हटलं ना पाठवतो पुन्हा फोनच घेत नाही. तर मला सगळा डेटा आला पाहिजे. हा, परिसरातील सगळी भजनी मंडळी,
विशेषतः या कार्यक्रमाचं मार्गदर्शन करणारे हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज साळुंखे आमचे आदर्श, परिसरातील काकडा भजन करणारे, हरिपाठ करणारे आमचे सगळे वारकरी गण, गोड असे मृदंग साथ करणारे मृदंग सम्राट वैभव महाराज खुटवड, मृदंग सम्राट चेतन महाराज सूर्यवंशी, आळंदीचे माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण भजन सम्राट लक्ष्मणजी महाराज मिठे, भजन सम्राट साहेबराव महाराज कवडेकर, भजन सम्राट नारायण महाराज रेणुसे, भजन सम्राट रामकृष्ण हरी महाराज, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. कीर्तनाच्या निमित्तानं मार्गदर्शन करणारे माऊली महाराज जंगले, चंद्रकांत महाराज वांजळे, भगवान महाराज मालुसरे, नाना महाराज लोणकर, भाऊ महाराज परांडे, विश्वनाथ महाराज साळुंखे, कृष्णाजी महाराज रांजणे, लहू महाराज जाधव, संतोष महाराज पायगुडे, संजय महाराज गोडबोले, बाळकृष्ण महाराज उडापे, सुनील महाराज कामठे, सगळ्यांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये धावपळ करणारी आमच्या युवराज तात्या बेलदर यांचे सगळे सहकारी, उठली का आमच्या नंदकुमार दादा बेलदरे यांचे सगळे सहकारी, स्वर्गीय श्री संभाजी नाना बेलदरे माजी सरपंच, सामाजिक ट्रस्टच्या वतीने आयोजित या दत्त जयंती महोत्सवामध्ये आज कीर्तन सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. हार्मोनियम गोड साथ करणारे हरिभक्तीपरायण भगवान महाराज, आपले अत्यंत मनापासून धन्यवाद. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आपले धन्यवाद. विशेषतः तरुणांचे धन्यवाद. मराठमोळी माणसं आपण, मराठमोळी माती, अशीच चिरंतन राहू आपली सोनेरी ही नाती. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय प्रमोद सर रनवरे, प्रमोद सरांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. बाकी मग आजी माजी नगरसेवक, भावी नेते, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. चुकून कोणाचं नामोल्लेख राहिला असेल तर आईच्या अंतकरणानं माफ करा. कीर्तनातनं घेऊन जाताना एकच करायचंय, महाराष्ट्र पुढे जावं असं वाटत असेल तर उद्यापासून पाय वाढायचे बंद करायचे आणि हात वाढायला सुरुवात करायची. महाराष्ट्र पुढे जाईल. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा परात महाराज तुम्ही, सेवा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा परा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा कापायापैकी करा, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.